तर नवीन गोलंदाज झालाय निश्चल जितेकर. निश्चल जितेकरला पाहतो ओव्हर नंबर 2. 20 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. भावेश पाटील तिथे सेट आहे, त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आपण पाहिले. पहिल्या फेरीतील ही लढत आपण जरूर पाहतोय. निश्चल जितेकर ओव्हर नंबर 2. मागचा गडी बाद झाला. 3 मध्ये वैयक्तिक 4चं योगदान दिलं. प्रशांत जितेकरनं लॉंग ऑनला जो झेल टिपला अप्रतिम होता. रनिंग कॅच म्हणता येईल त्याला, आणि तिथे सुमितला मिळाली सफलता. विनायक कडपे. भावेश पाटील स्ट्रायकर रेंजला खुला टाकलाय चेंडू. 1 धावेसाठी निघालेत. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय. ऑन साईडला तो वेगाने आला आणि धाव मिळेल 1. धावफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर पाहूया. संघ पोहोचलाय 21 रन्स ऑन बोर्ड. चला स्पीडअप ठेवा, थोडा स्पीडअप. विनायक कडपे गावदेवी 11 तळेगाव संघाकडून. ताकदीचा प्रचंड वापर. लॉफ्ट करतोय, लॉफ्टेड स्ट्रोक, आणि विनायक कडपेनं डावाची सुरुवात करतोय आपल्या या अनोख्या फटक्यानं. षटकाराने धावफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर आता आपण जरूर पाहूया. वेगाने पुढे सरकलाय बघा. उभा राहिला, जाग्यावरून फटका खेळला आणि आपल्या मनगटी ताकदीच्या सहाय्यानं या 6 धावा मिळतील. तर वैयक्तिक 6नं अकाउंट ओपन केलं. संघ पोहोचला बॅटिंग करताना 27 ऑन बोर्ड. विनायक कडपेला पाहतोय. भावेश पाटील त्याला साथ देतोय. वैयक्तिक 5 मध्ये 16 तो खेळतोय, ज्यामध्ये 2 चौकाराचा समावेश, 1 षटकार सुद्धा आहे. निश्चल जितेकर आतापर्यंत 2 चेंडू 7 धावा दिल्या. सुमित पाटीलचं षटक पाहिलं, 20 धावा देत 1 विकेट, राऊंड विकेट. हा चेंडू लाईन पाहिली, स्लिपकडे टॅप करण्याचा प्रयत्न जरूर होता. प्रयत्न फसलाय. सिंगल मिळेल. 2 चेंडूचा सामना केला, 7 वर पोहोचला आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 28. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग करत असताना गावदेवी 11 तळेगाव बॅटिंग करतोय. मागच्या सामन्यामध्ये टार्गेटचा विचार केला तर पोदी संघाने धावा बनवल्या होत्या 54-55चं टार्गेट. रिव्हर्स अटेम्प्ट केलं. वॉटर स्ट्रोक, क्लासिक शॉट. डीप पॉइंट कडे बघा, काय फुटवर्क होतं, काय टायमिंग होतं. वॉटर टायमिंग. भावेचा हा फटका जरूर 4 धावा देऊन जाईल. डीप कडे कोणी नव्हतं आणि गॅपमध्ये जो फटका खेळायचा होता परफेक्टली कनेक्शन झालं. संघ पुढे सरकेल पुन्हा एकदा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बघितला आपण हा रिप्ले. अप्रतिम फटका. संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर संघाची धावसंख्या धावफलकावर 32 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत निश्चल जितेकर सिंगल षटकार, सिंगल आली. 4थ्या चेंडूवर चौकार पाहिला. 2 मध्ये 7 वर खेळतोय विनायक कडपे आणि आतापर्यंत 6 मध्ये 20 खेळतोय तो भावेश पाटील. ऑन साईडला पुन्हा एकदा डीप कडून जातोय प्रशांत. चेंडू पकडे, नकार दिला भावेशनं. 1 धावफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर पाहिला 33. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावफलक मजबूत आहे. आघाडी जी करायची पहिल्या षटकामध्ये 20 आल्या आणि निश्चल जितेकरचे षटक पाहिलं. आतापर्यंत 5 चेंडू, एकही विकेट नाही आहे, एकही अवांतर चेंडू सुद्धा नाही आहे. ज्याप्रमाणे सुमित महागडा ठरला त्याने 20 दिल्या आणि निश्चल जितेकरचं हे षटक पाहतो अनुज इंटरप्राइजेस जे हनुमान दापोली. निश्चल जितेकर शेवटचा चेंडू, ताकदीचा वापर. विनायक कडपे पुन्हा एकदा हल्ला चढवतोय आणि आपला दुसरा षटकार वैयक्तिक 13 वर तो पोहोचला आणि संघ वेगाने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर पाहूया. 2 षटकं संपली. हे षटक सुद्धा महागडं बघा. लाईन पाहिली, सहज ठोकते. 2 षटकार त्यांनी असेच दाखवले जे सहज ऑन साईडला आपल्या स्ट्रॉंग झोनमध्ये संघासाठी 3ऱ्या क्रमांकावर आले. चांगलं योगदान देतोय गावदेवी 11 तळेगाव संघ. 2 षटकानंतर या 2 षटकार आणि भावेचा 1 चौकार हे षटक ठरलं महागडं. 19 आल्या या षटकामध्ये.
सरासरी आपण विचार केला 9.5 39 रन्स. विनायक कडपे 3 चेंडूचा सामना केला, 13 खेळतोय. भावेश पाटील त्याला 7 देतोय. 7 चेंडूचा सामना त्यांनी केला 21 प्रोजेक्टेड स्कोअर पाहिला अशी धावसंख्या सुरू राहिली तर 95 97 होतील ना ऑन एन ॲव्हरेज पाहिला. मात्र आता 2 पॉवर प्लेचे षटकं संपलेत. ओव्हर नंबर 3 आणि अनुज इंटरप्राइजेस जे हनुमान दापोलीकडून आता कमबॅक करणं महत्त्वाचे. सुमित पाटीलच्या षटकामध्ये 20 आल्या, 19 आल्या निश्चल. आणि ओव्हर नंबर 3 आपण जरूर पाहूया. प्रशांतला आपण जरूर पाहतोय, संघाचा प्रमुख फलंदाज आहे. 39 प्रशांत कांबळी इम्पॉर्टंट प्लेअर आहे. इथे प्रशांतला कमबॅक करणं सुद्धा महत्त्वाचं असेल. आतापर्यंत एकच गडी बाद झाला, 39 धावा आहेत. पहिला चेंडू लॉफ करतो ऑन साइडला आणि इथे पॉवरफुल हिटिंग. भावेश पाटीलला आपण जरूर पाहिलं, आक्रमण तो जरूर करतो आणि संघासाठी जी सुरुवात भावेश कडून पाहायला मिळाली ती अप्रतिम आहे. आतापर्यंत 4 चौकार 1 षटकार, वेगाने धावसंख्या मुसंडी मारेल आणि भावेश यासाठी ओळखला जातो. गावदेवी 11 संघ आपण पाहतोय, खूप चांगला क्रिकेट. टोटल रन्स पाहूया. संघ पुढे सरकला. स्लोअर 1 चेंडू लॉफ करतोय, कव्हर क्षेत्राकडे चेंडू चालला गॅप मधून, आणखीन एक चौकार. का बॅटिंग सूर्या, बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. धावसंख्येचा आलेख पुढे सरकेल. आता संघ पोहोचलाय बघा. प्रशांत कांबळी कमबॅक करण्यासाठी शतक हाताळलं. ऑफ स्टंपवर लाईन पाहिली आणि ड्राईव्हच्या मार्फत सुरेख ड्राईव्ह, सुरेख कव्हर ड्राईव्हचा फटका होता अप्रतिम. 4 धावा देऊन गेला. बॅक टू बॅक 2-4. संघ पुढे सरकेल. संघ वेगाने, धावसंख्या 47, 47 ऑन बोर्ड, 47 पोहोचलाय. प्रशांत कांबळी कमबॅक होणं आता महत्त्वाचे दापोलीला. स्लोअर 1 चेंडू सावध खेळला, इनसाइड सर्कल, फक्त टच केलं चेंडूला. आणि भावेश बघा, गुड बॅटिंग. 9 वर पोहोचला वैयक्तिक. 10 चेंडूमध्ये आता पोहोचेल तो 30 वर. ज्या पद्धतीनं पोदीच्या विनयनं बॅटिंग केली, थांबून खेळला, प्रतीक्षा केली आणि गोलंदाजावर हल्ले चढवले आणि तशाच पद्धतीने उपद्रव निर्माण करतोय तो भावेश पाटील. 10 मध्ये 30, 48 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. गावदेवी 11 तळेगाव विरुद्ध 2 आत करताना अनुज इंटरप्राइजेस हा दापोली संघ. प्रशांत कांबळी सुरुवातीच्या 2 चेंडूवर चौकार आले. हा डॉट आहे. विनायक कडपेला पाहते 2 षटकार लॉंग ऑन कडे त्यांनी पॉवरफुल हिटिंग केली आणि तो स्ट्राईक रेंजला. फुल टॉस चेंडू, बैठक स्ट्रोक, डीप स्क्वेअर लेगला. आणखीन एक प्रयत्न मात्र चांगला आहे. फटकेबाजी चांगली सूर्य. बघा धावांची भूक या थोडी फील्ड रिप्लेसमेंटमध्ये चेंजेस केले. डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक स्क्वेअर लेगला पाहतो, एक डीप लॉंग ऑन. मात्र एक थोडी मोठी गॅप सुद्धा. मात्र प्रशांत कांबळीनं थोडी रणनीती वेगळी आखली. क्षेत्ररक्षणाच्या रणनीतीवर, हालचालींवर तो आता काम करतोय. डीप कव्हरला पाहतो आणि डीप बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे बघा. म्हणजे आपण क्षेत्र पाहिलं तर लॉंग ऑफ पूर्ण खाली आणि एक मोठी गॅप आहे. फुटवाचा वापर, फटका चांगला आहे आणि क्षेत्र खाली असताना तिथे प्रयत्न झाले. रनिंग कॅच. आज प्रशांतनं जे झेल टिपले ना, इम्पॉर्टंट मनीचा झेल टिपला आणि या वेळेला जो फलंदाज नडत होता गोलंदाजांना त्याच्या विरुद्ध मात्र प्रशांतनं ही आक्रमक सजावट बघा, झेल बाद. तिसरे षटक प्रगतीपथावर. प्रशांत कांबळी 2 मोठे फटके आले. त्यानंतर चांगला कमबॅक. रन रेट थोडा कमी झाला. आता 70.29 17ची सरासरी ठेवली. 49 पहिल्या षटकामध्ये 20 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्या. प्रशांत कांबळीने आतापर्यंत 2 मोठे फटके आल्यानंतर जो कमबॅक करून दिला, 49 धावा, 2 गडी बाद. रोहन कडपे गावदेवी 11 तळेगावकडून. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आपण पाहतो. आज 10चा लॉट्स आणि पहिल्या फेरीतील सामना. भावेश कडून अपेक्षा जरूर होती, तो आपण पाहतो विनायक कडपे. आता रोहन कडपे आले. विनायकने 4 मध्ये वैयक्तिक योगदान 14चं पाहिलं. 2 षटकारानं त्यांनी डाव सावरलाय. नॉन स्ट्राईक रेंजला तो सुरक्षित आहे.
मात्र तिसरं षटक प्रगतीपदावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर प्रशांत कांबळे. स्लोवर वन ऑन साइडला खेळून काढते, दूरवरून चाललाय क्षेत्ररक्षक. सिंगल मिळेल. कमबॅक चांगलं प्रशांतसाठी कौतुक झालं पाहिजे. जरी दोन मोठे अटके आले त्यानंतर सेट 22ला त्यांनी बाद केला आणि केवळ या षटकामध्ये पाहिलं तर त्यांनी 11 धावा दिल्या. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. कमबॅक चांगले 11 धावा देत पहिल्या षटकामध्ये 20 आल्या, 19, 11 आल्या. थर्ड ओव्हरमध्ये 3 षटकानंतर 50 रन्स कंप्लीट. गावदेवी 11 तळेगाव संघाच्या 50 धावा पूर्ण झालेत. 50 धावा पूर्ण, अजूनही 2 षटकं बाकी आहेत. सुमित पाटील पहिल्या षटकामध्ये 20 दिल्या, तो आला क्रमांक 4चं षटक घेऊन. समोर उभा आहे रोहन खडपे. खाली ठेवला चेंडू, डॉट बॉल. सुमितला हेच करावं लागेल. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी मार खाल्ला आणि आता दापोलीसाठी त्याचं कमबॅक होणं महत्त्वाचं आहे. 50 धावा दाफलकावर, 2 गडी बाद. सुमित पाटील राऊंड विकेटनं पुन्हा एकदा खोदून काढला. ऑन साईडला ड्राईव्ह करतो गॅपमध्ये. आज प्रशांत जितेकरनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पूर्ण लॉंग ऑन मिड विकेट एरिया तो कव्हर करतो. स्क्वेअर लेगला तेवढा वेगानं पळतो. जिथे चेंडू जाईल तिथे या आक्रमक क्षेत्ररक्षकानं सर्वांच्या नजरा खेचून आणल्यात. इम्प्रेस करतो आपल्या फिल्डिंगमध्ये. प्रशांत जितेकरला पाहतो लॉंग ऑनला, लॉंग ऑफला प्रशांत कांबळे जो क्षेत्ररक्षणाची सजावट करतो. प्रत्येक चेंडूगणिक थोडा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल, कारण ज्या आपण पाहतो विनायक कडपेने लॉंग ऑनला ते 2 षटकार मारले होते सुमितसाठी. या वेळेला ठोकतोय लॉंग लेग कडे. हा त्याचा 3रा षटकार आहे. बघा वैयक्तिक कोट्यामध्ये ज्याने डाव सांभाळला, 1 डाऊनला आला आणि अगदी आपल्या ताकदीनिशी खेळला, नावानिशी खेळला. गावदेवी 11 तळेगावसाठी त्यांनी जोखीम उठवली आणि हे जबाबदारीचं ओझं घेऊन तो आपला नैसर्गिक खेळ दाखवतोय. षटकारानं वैयक्तिक 3 षटकार त्याचे वैयक्तिक योगदान पाहिले तर पोहोचला. यावेळेला विनायक कडपे 5 मध्ये 20, 57 धावा, ज्यामध्ये भावेशनं एकट्याने योगदान दिलं होतं 32. आपण जरूर पाहूया. 5 मध्ये 20 वर खेळणारा सुमीची लाईन पगा चांगली होती. थोडा टप्पा बदलला, मात्र जेव्हा जेव्हा विनायकच्या शरीरावर चेंडू फेकलेत तेवढ्या ताकदीने त्यांनी बाहेर पाठवलेत. आतापर्यंत 6 मध्ये 20 खेळतोय विनायक कडपे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 57 धावा दाफलकावर. पुन्हा एकदा हा टॉस चेंडू कन्वर्ट केला. डीप कडे फिल्डर आहे, 1 धाव नकार देतोय. रोहन कडपेला सिंगलला दाफलक पुढे सरकेल. 4थं षटक प्रगतीपथावर. 58. सुमितनं चांगलं कमबॅक. या षटकामध्ये 1 षटकाराचा अपवाद सोडला तर सिंगल, 2 डॉट सुद्धा आहेत. चांगलं रिकवर केलं गोलंदाजी करताना सुमित पाटील. जय हनुमान आपण पाहतोय गावदेवी 11 तळेगाव विरुद्ध हा फटका रोहनच्या बॅटमधून आलाय. 3 मध्ये 2 वर खेळत होता, सेट झाला. सुमितची लाईन पाहिली आणि हा परफेक्ट शॉट. ऑन साईडला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6 धावफलक. बघा फुटवर्क तसंच उभा होता आणि टाईमला जज केलं आणि आपल्या ताकदीनं हा फटका खेळलाय. डीपकडे षटकार. या इनिंगचा जर विचार केला तर षटकार चौकारानं जास्त धावा वेगानं जमवल्यात. 4 षटकं संपली. धावा दाफलकावर 64, 64. तर पुढच्या सामन्याचा टॉस होणार आहे. इन्फॉर्मेशन जरूर आमच्यापर्यंत पोहोचेल. तर वाजे आणि बोरले दोन्ही संघाच्या संघनायकांना इथून आम्ही कॉल करतो. वाजे आणि बोरले 2:20 झालेत. अजय स्मृती बोरले या नावानं हा संघ खेळणार आहे आणि एकूण स्कोर कार्ड 64, 64. आज सकाळपासून आम्ही तुम्हाला माहिती देतो. पहिल्यांदा एवढ्या धावा जमवल्यात, मात्र आज दापोलीची झालेली कमकुवत गोलंदाजी. शेवटचं षटक असेल. 4 षटकामध्ये 20 आल्या. पहिल्या सुमितच्या 19 पाहिल्या. ते षटक महागडं ठरलं. दुसरं निश्चल जितेकर.
पुन्हा एकदा कमबॅक करणारा प्रशांत कांबळे आला, त्यांनी 11 दिल्या आणि पुन्हा एकदा आपण चौथ्या षटकामध्ये सुमित तो पुन्हा महागडा ठरला. मात्र आता दोन्ही फलंदाज सेट झालेत. विनायक कडपे 7 मध्ये 21, रोहन कडपे खेळतो 4 मध्ये 8 आणि शेवटचं षटक अनुजला आपण पाहतो. अनुज आलाय. अनुज यंगस्टार आहे. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्याची जबाबदारी, थोडा दबाव असेल कारण धावसंख्या मजबूत आहे. 64 धावा दाफलकावर आहेत. विनायक कडपे 7 मध्ये 21, पहिला चेंडू स्लोवर वन वेगाने खोदून काढला, डीप कडे चालल्या, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतो आणि कठीण होतं पकडणं. मिळतील 4 धावा, संघ पुढे सरकला. टोटल स्कोर पाहूया 68. 68 धावा. चांगल्या सुस्थितीमध्ये लयबद्धपणा पाहायला मिळाला. फ्रंटफुटला आला, फुटवर्क वापरला, फटका बनवला आणि बघा तिथे प्रयत्न चांगले झाले. एका हाताने अडवण्याचं मात्र जरूर फटका चांगला होता. टोटल स्कोर आता पुन्हा एकदा पोहोचला 68 वर. 8 मध्ये 25 खेळतोय विनायक कडपे. ऑफ स्टंपवरचा चेंडू, एसटी रक्षक स्लिपमध्ये साथ मिळत नाही, चेंडू लॉंग स्टॉपकडे चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. थोडं बॅड लक आहे आज दापोली. बॅटच्या स्वरूपानं ही धाव मिळेल. संघ पुढे सरकेल. चला, बोरले आणि वाजे यांच्यामध्ये होईल टॉस. फायनल कॉल आणि वाजे संघाला विनंती, रचित पाटील यांच्याकडून जर वेळेवर आला नाही तर ओव्हर्स बॉलची पेनल्टी असेल. तर 2 चेंडू संपले. धावा दाफलकावर 72. 9 मध्ये 29 खेळतो. अनुज सुद्धा महागडा ठरला. अनुजच्या या 2 चेंडूवर 2 चौकार. लॉंग स्टॉपला पाहिले, कव्हरला पाहिलं. पुढचा चेंडू अनुज फुल टॉस चेंडू लॉफ करतोय आणि थोडा पकडणं आता अवघड होतं. प्रशांत रेडी झाला होता. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. संघ वेगाने पुढे सरकलाय. एकदा कौतुक झालं पाहिजे बॅटिंग करताना विनायक कडपे. टोटल स्कोर गावदेवी 11 तळेगाव. बघा हा चेंडू राऊंड विकेटनं लॉफ करतोय. पंचांकडे जरूर अपील आले. हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. ऑन स्क्रीनला आपण चेक करूया. संघ मजबूत स्थितीमध्ये. चला, पॅव्हलियन मधून आवाज येता कामा नये. रिव्ह्यूचा लक्ष असू द्या. अंपायर रिव्ह्यू आहे का बाकी? तर संघ पोहोचला एकूण धावा दाफलकावर 76. थर्ड अंपायर तर 76. 76 धावा झाल्यात. अनुज ला आपण जरूर पाहूया. विनायक कडपे का बॅटिंग करतो. 10 मध्ये पोहोचला. 33. संघ मजबूत स्थितीमध्ये. 76. लगातार 3 बाउंड्रीज पाहिल्या. आणखीन एक फटका. दर्जेदार स्ट्रोक, बिग स्ट्रोक. हा आलाय षटकार. 11 मध्ये आता वैयक्तिक पोहोचलाय. संघ धावसंख्या मुसंडी मारत्या. अक्षरशः फलंदाजीनं केलेला हा आकार 22च्या पाठोपाठ बघा हा काय फटका होता बघा. सहज ठोकते. आज अगदी आपल्या नैसर्गिक खेळाचं उत्तम उदाहरण दाखवत असताना संघाची धावसंख्या 82. 82. 11 मध्ये 39 वर पोहोचला. विनायक 11 मध्ये 39. चांगले योगदान आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 82 धावा. अनुजचं हे षटक सुद्धा लांब लचक ठरलं आणि आज खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं दापोलीकडून. अनुज 3 चौकार आले. त्यानंतर षटकार. 2 चेंडू बाकी आहेत. 82 झाल्यात आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त धावसंख्या आपण जरूर पाहतोय. 82 रन्स.
24 इव्हेंटची टीम काम करते. आपण पाहतो लाईव्ह टेलिकास्ट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग गावदेवी 11 तळेगाव विरुद्ध अनुज इंटरप्राइजेस दापोली 82 रन्स. विनायक कडपेला पाहतो 11 मध्ये 39. रोहन कडपे 4 मध्ये 8 खेळला, त्याने 2 चौकार दाखवल्या. अनुज सुद्धा महागडा ठरला. अनुजनं 4 चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत दिल्या. रन रेट पाहिलं तर 18ची सरासरी. चला मॅच ऑन ठेवा. चला मॅच ऑन ठेवा. 11 मध्ये 39. विनायक खडपे गुड बॅटिंग पाहायला मिळाले. अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 82 झाल्यात. ऑन साइडला आणखीन एक आक्रमण. फिल्डर तिथे रेडी. 1 धाव 2 धाव घेण्याची तयारी दाखवली वेगानं. व्हेरी क्लोज. 2 धावा पूर्ण. वैयक्तिक 12 मध्ये पोहोचला. 41. विनायक कडपे 84 वर धावसंख्या पोहोचली. गावदेवी 11 तळेगाव गुड बॅटिंग. शेवटचा चेंडू फुल टॉक चेंडू कन्वर्ट केला ऑन साइडला. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न जरूर झाले. थ्रो इथे चुकीचा. 2 धावा पूर्ण होतील. तर वैयक्तिक योगदान पाहूया. संघ पोहोचलाय. टोटल स्कोर कार्ड 86 धावा 87चं टार्गेट 87. आणि एकटा नडला. 13 बॉल 43. एकदा जोरदार टाळ्या विनायक कडपेसाठी. डेंजर इनिंग. धोका आज त्याच्या माध्यमातून गोलंदाजांना दाखवला त्याने. 4 षटकार 3 चौकार 13 मध्ये खेळला. 43 स्ट्राईक. रन रेट पाहिला त्याचा तर 330. चला टॉस आपण करूया बोर्ले आणि वाजे. तर बोर्ले संघाचे कॅप्टन या लगेच. टॉस आपल्याला करायचे. बोर्ले आलाय.